हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवलेली आहे मस्त भरल्या वांग्याची भाजी. मला खूप दिवसानंतर अशा जातीचे वांगे भेटलेले आहेत. आम्ही ज्या भागात राहतो तर इकडे पांढऱ्या कलरचे वांगे राहतात. ते विशेष काही चविष्ट लागत नाही. खरं तर हे सगळं सवयीवर असतं. तर मी या ठिकाणी अर्धा किलो वांगे घेतलेले आहे, मस्त कोवळे हिरवेगार. आता मी ह्या वांग्याला मधून 2 ठिकाणी कापलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, असे काप केलेले आहे. आता हे वांगे सगळे कापून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलं. जर आपण याच्यात पाणी टाकलं नाही तर ते वांगे काळे पडतात, म्हणून थोडा वेळ त्याला मसाला होईपर्यंत त्याला पाण्यात ठेवायचं. आता वांग्यात भरण्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी घेतले इथे थोडे शेंगदाणे, थोडेसे भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं घेऊन त्याला छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, थोडेसे भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर टाकून त्याला छान बारीक करून घेतलं. म्हणजे नागदिवाळीपर्यंत बरेच लोक वांगं खात नाही. तर तुम्ही खाता की नाही मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पूर्वी मसाले, तिखट हे सगळं पाट्यावर वाटले जायचे वरवंट्याच्या सहाय्याने, परंतु आता पाट्या वरवंट्याची जागा मिक्सरने घेतल्यामुळे आता ती गोष्ट मागे पडलेली आहे. पण तरी अजूनही काही भागात याचा वापर होतो, परंतु पाटा वरवंट्याची चव मिक्सरमध्ये नाही. आता मी वांग्यात भरण्यासाठी हा मसाला तयार केला, तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला आणि अंबारी मसाला, थोडंसं मीठ आणि तेल टाकून त्याला छान मिक्स करून घेतलं आणि या वांग्यामध्ये असं भरून घेतलं. आता एका कढईमध्ये 1 पळी तेल टाकून हे वांगे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. वांगे शालो फ्राय केले म्हणजे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे याच्यामध्येच ते छान असे नरम होऊन जातात. आता हे वांगे छान फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय झाल्यानंतर त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. बघा आता हे फ्राय झालेले दिसते. आता आपण हे त्याला काढून घेऊ. आता हे फ्राय झालेले वांगे काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. याच्यामध्ये पहिलं तेल दिसतं आपल्याला, थोडंसं 1 उभई मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता या कढईला साईडनं मसाला लागलेला होता, म्हणून मी त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकलं आणि तो मसाला खाली घेतला. आता मसाला टाकल्यानंतर त्याला लालसर होईपर्यंत छान त्याला भाजून घ्यायचं. आता हा मसाला थोडा लालसर झालेला आहे, तर मी त्याच्यामध्ये टाकलं 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, थोडासा गरम मसाला आणि अंबारी मसाला टाकून त्याला छान फ्राय करून घेतलं. आता हा मसाला छान तळून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हे जे फ्राय केलेली वांगी होती हे याच्यामध्ये टाकलेली आहे. याला थोडं 5 मिनटं तसंच ठेवायचं आणि 5 मिनटानंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून त्याची छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता मी इथे 1 चमच मीठ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता याची ग्रेव्ही कशी छान झालेली आहे. आता या भाजीतलं तेल वरती येईपर्यंत याला छान उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता असा छान लाल रंग आलेला आहे, मसालेदार भाजी दिसते. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.